जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर आता मी आहे मलंगड येथे. तर मलंगड हा कल्याणमध्ये असलेला एक महत्त्वाचा किल्ला आहे. तर इथे यायचं कसं, तर हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि इथे वरती काय काय आहे सर्व व्हिडिओमध्ये मी दाखवेन. जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आता मी फ्युनिक्युलर ट्रेनने म्हणजे फ्युनिक्युलर रोपवेने हा प्रवास करणार आहे. फर्स्ट टाइम माझा आहे इथे यायचं. आणि तर माझा भाऊ म्हणजे ऑब्व्हियसली राहुल गेला तिकीट काढायला, तर तुम्हाला तिकीट काउंटर दाखवतो. म्हणजे तुम्ही इथे वरती येता, इथं वरती तुमचं तिकीट काउंटर आहे. हो. अच्छा. तर आतमध्ये आलो आम्ही. तिकीट काढून जस्ट आतमध्ये आलो आम्ही. पण इथं खूप लहान आहे कारण की संडे आहे. मला वाटलेलं संडे असताना यायचं म्हणजे खूप मुश्किल आहे. बघू कधी नंबर लागतो इथे. बघायला गेला तर इथं वेटिंग रूम मध्ये ना म्हणजे सिटिंग अरेंजमेंट आहे, कारण की इथं जास्त उभं राहून प्रतीक्षा करायला लागत नाही. आणि बघू शकता, तर उत्तम आहे अशी व्यवस्था केलेली आहे. तर बघू कधी नंबर लागतो आमचा. आतमध्ये आलो आम्ही. मे बी असं ऐकण्यात आहे की 10 मिनिटाची त्यावरती ट्रॅव्हलिंग आहे. आणि तिकीट तुम्हाला बघायला गेलं तर ₹150 पर पर्सन तिकीट आहे रिटर्नची. तर तुम्ही हे सर्व म्हणजे ऑनलाईन पण चालतंय. असं नाही की काय द्यावं लागतं, ऑनलाईन सुद्धा चालेल इथे. तुम्ही जसं आपल्या बजेटनुसार इथे येऊ शकता. आज माझ्यावर तुझ्याशी येणार आहे. ते गाव. कल्याण स्थानकावरून वेस्टला आम्ही बाहेर पडलो. येथेच महालक्ष्मी हॉटेलच्या बाजूलाच गडाकडे जायला बस मिळतात. परंतु बसने जायला उशीर होईल म्हणून आम्ही रिक्षाने जाण्यास निघालो. रिक्षाचा खर्च साधारणतः 400 ते 500 रुपये होतो. रस्ता खराब असल्यामुळे आम्हाला पाऊण तास लागला. रिक्षातून आम्ही बरोबर गडाच्या पायथ्याशी उतरलो. गडावर जायला 2 मार्ग आहेत. एकतर तुम्ही पायी जाऊ शकता किंवा रोपवेने जाऊ शकता. आम्ही रोपवेने जाण्यास निघालो. तर तुम्ही स्वतःचे वाहने आणले असेल तर आपल्याला पार्किंगची सुविधा पायथ्याशी केलेली आहे. मलंगड हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील कल्याण स्थानकापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर आहे. या गडाची निर्मिती शिलाहार राजाने केली होती. येथे हाजी मलंग बाबाची दर्गा असल्याने हिंदू व मुस्लिम दोन्ही धर्मीय भाविक मोठ्या संख्येने येतात. हे ठिकाण धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनासाठी तसेच ट्रेकिंगसाठी खूप लोकप्रिय आहे. फायनली चढलो आम्ही आता ट्रेनमध्ये. बघा चालू झाले. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आपला, माझा ह्यांचा पण सर्वांचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तर बघू पुढे काय कसे नजारे दिसतात, वरती किती मिनिटात पोहोचू तुम्हाला मी सांगेन. जस्ट उतरलो आम्ही. हार्डली 10 मिनिटं लागली आम्हाला तिथे पोहोचायला वरती. हे बघा जस्ट आता आम्ही बाहेर आलो इथे. हे बघा जसं आपण एंट्री गेटतून बाहेर आलो, एंट्री गेट मधून सॉरी एक्झिट गेट मधून आपण एक्झिट गेट मधून बाहेर आलो. लेफ्ट साईडला खाली जायचंय. आपण पहिली शिवलिंग बघू, म्हणजे शिवाजीची पिंड आहेत, महादेवांचं दर्शन करू. ते करूया. इकडे चाललो आता आम्ही.
रंग बघ असला टोकेरा सवला ना कुठं जायचं वरती तर तुम्ही बघायला गेलात नाही, इथे वस्ती खूप आहेत, कारण की आजूबाजूला माणसांची वस्ती आहे. प्रॉपर म्हणजे जसा गाव असतो ना तसा आहे. बैल वगैरे पण दिसतात आहे. हा, जुन्या काळातली घरं आहेत मातीची, भाज्या वगैरे लावलेल्या आहेत. आज लाखो भाविक मलंगडच्या दर्शनासाठी जातात. तोच गड ब्रिटिशांच्या तोफांनाही झुकला नव्हता. चला तर जाणून घेऊया या मलंगडाची एक रंजक कहाणी. 1780 मध्ये पहिल्या आंग्ल मराठा युद्धादरम्यान ब्रिटिशांनी मलंगडाला वेढा घातला. पावसाळ्यात मराठे युद्ध करणार नाहीत असा ब्रिटिशांचा अंदाज होता. मात्र किल्लेदार पांडुरंग संभाजी केतकर आणि मराठा सैनिकांनी जोरदार प्रतिकार केला. त्यात नाना फडणवीसांनी रसद आणि दारुगोळा गडावर पोचवत ब्रिटिशांची नाकेबंदी केली. अखेर नोव्हेंबर 1780 मध्ये ब्रिटिशांना वेढा उठवावा लागला. मात्र मलंगडाची कहाणी इथेच संपत नाही. या गडाच्या धार्मिक ओळखीबाबतही अनेक वर्षापासून वेगवेगळ्या परंपरा आणि दावे प्रचलित आहेत. मुस्लिम समाजासाठी हे स्थान हाजी मलंग बाबांच्या दर्ग्यामुळे श्रद्धेचे केंद्र आहे, तर नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार याच परिसराला श्री मच्छिंद्रनाथांचा पवित्र स्थान मानलं जातं. या धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भातून 1980च्या दशकात आनंद दिघे साहेबांनी मलंगड मुक्ती आंदोलन सुरू केले. गडावर महाआरती आणि पूजा अर्चेची परंपरा सुरू करून त्यांनी या मुद्द्याला मोठ्या प्रमाणात जनआंदोलनात स्वरूप दिले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या श्री चलो मलंगड या आव्हानाला दिघे साहेबांनी मोठ्या मोहिमेत रूपांतरित केले. आज मलंगडाच्या पीरमाचीवर हाजी मलंग बाबांची दर्गा आणि मच्छिंद्रनाथांचं पवित्र स्थान एकाच परिसरात पाहायला मिळतं. पूर्वी मलंगडावर पोहोचण्यासाठी हजारो पाऱ्यांचा खडतर प्रवास करावा लागत होता, पण मित्रांनो, आता फ्युनिक्युलर रेल्वेमुळे हाच प्रवास काही अवघ्या मिनिटातच पूर्ण करता येतो. त्यामुळे इतिहास, श्रद्धा आणि निसर्गाचा अनोखा अनुभव घेण्यासाठी तुम्ही मलंगडाला एकदा भेट द्या आणि हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. देवीचं दर्शन केलं आणि तो इथं मेन पॉईंट ज्याच्यासाठी लोक इथे येतात आहे आता सध्या, तर ते पॉईंट तुम्हाला दाखवतोय मध्ये शिवलिंग. त्या शिवलिंगाकडे आता आम्ही चाललोय. म्हणजे आता मी वरती फिरतोय ना, बघायला गेलं तर वरती ना असं गड वाटत नाही, कारण की लोक वस्ती एवढी वरती आहेत ना, मंदिर आहेत. व्ह्यू बघा इथे. हो हो हो, जबरदस्त जबरदस्त व्ह्यू.
जस्ट आम्ही महादेवाचं दर्शन करून पुढे चाललोय. बघा इथं मला एक सुंदर धबधबा दिसतो इथं त्या साईडला. आणि तुम्ही समोर एक तुम्हाला दृश्य दाखवतो, तुम्ही बघाल ना आई शपथ. हे बघा पूर्ण धुकं आहे, धुक्याने वळलेला, पूर्ण वेळलेला किल्ला आहे आणि इथं थोडासा धबधबा आहे. घ्यायला लागेल. बापरे या ना भलताची हल याला बोलो कोण आहे बाहेर हो. पर्याचाच रस्ता आहे. अच्छा हां 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 चल म्हणजे इथून आहे पर्यातून आलोय आम्ही. तर तोंड बिंड धुऊया जरा. मोठा आहे. ए गेली परत गेली आई शपथ. डेंगा राहिला डेंगा राहिला बोल ना. आता मी त्याच जागेवर येऊन पोहोचलो इथं मी स्टार्ट केलं. खालच्या साईडला गेलो. आता आपण जाऊया वरच्या साईडला. आहे बघा त्या साईडला राईट साईडला खालचाच पॅसेज आम्ही बघितला. तर आता वरच्या साईडला बघूया आपण काय दिसतंय. आम्ही ह्या साईडला आलो ना तर आम्हाला मध्येच आम्हाला ना एंट्री फी भेटली. म्हणजे एंट्री फी जर कलेक्ट करत होते 5 रुपये बरोबर. हे मला समजलं नाही का पुढे जाण्यासाठी. कारण की ऑलरेडी आपण खाली रोपवेचे पैसे देऊन वरती येतो आणि परत वरती एंट्री फी असते. हे बघा ह्या साईडला ह्याच्यासाठी आलो हे बघण्यासाठी.
तर आता आम्ही परत रिटर्न चाललोय. खूप पाऊस आला त्यामुळे खूप आम्ही भिजलो, त्यामुळे अर्धवट आम्हाला शूट बंद करावं लागलं. थोडंफार शूट केलं ते तुम्हाला आवडेल. तर आता आम्ही तीच तिकीट इथे दाखवायला लागते. आम्ही परत रिटर्न जाताना तीच तिकीट आपण इथे काढली, ती तिकीट दाखवायला लागते आणि परत खाली पण दाखवायला लागते. मी त्यांना विचारलं मी. तर आता आम्ही इथं वेटिंग रूममध्ये थांबलो परत बघा. आता जास्त कोण आहे नाही कारण की वरती आले लोक. तर आता ती ट्रेन घेऊन खाली जाऊ. तिथून आम्हाला परत ते काही रिक्षा वगैरे किंवा एस टी वगैरे भेटतील, तर त्याच्यानेच आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचू. तर तुम्हालाही यायचं असेल तर येऊ शकता. खूप ठीकठाक आहे. मी असे बोल ठिकाणी किंवा किल्ला किल्ला सोडा, मी इथं असं बोलेन की इथं खूप वस्ती आहे वरती. त्यामुळे इथे यायचं जर तू खूप विचार करून या. आणि खूप टाक आहे म्हणजे बघायला गेलं तर.